उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचं मनोमिलन झालंय. शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही राजे आता एकत्र आले. दोन्ही राजे एक दिलानं निवडणूक लढवणार आहेत. मुंबईतील बैठकीत दोन्ही राजेंमध्ये मनोमिलन झाले. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांचं मनोमिलन झालंय. त्यामुळे सातारा लोकसभा लढवण्यात तर राष्ट्रवादीला आणि उदयनराजे यांच्यातली ज्या सगळ्या अटकळ्या बांधण्यात येत होत्या संघर्षाच्या त्या या क्षणाला तरी संपल्यात. कारण शिवेंद्रराजे आणि उदयनराजे हे एकत्र आलेले आहेत, मनोमिलन झालेलं आहे. खरं तर सातारच्या जनतेची या सगळ्या बातमीकडे लक्ष होतं, महाराष्ट्राचंही लक्ष होतं. पण सातारा लोकसभेच्या निवडणुकाच्या तारखा कुठल्याही क्षणी जाहीर होतील त्यासाठी हे अत्यंत महत्वाचं होतं. अनेक पातळीवरती थोडेफार किरकोळ मतभेद असतातच. म्हणजे केवळ ह्याच पक्षात किंवा पक्षाविरहित कुठल्याही म्हणजे मित्रमंडळीमध्ये जरी काही मतभेद असतातच. पण याचा असा अर्थ होत नाही की एकमेकाचे शत्रू आहेत. आणि आज आदरणीय पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या बैठकीत मगाशी जयंतरावांनी उल्लेख केल्याप्रमाणे सर्व आमदार आणि व्यक्तिशः आम्ही एकत्रपणे भविष्यकाळात काम म्हणजे ह्या अगोदर करत होतो, पण भविष्यकाळात देखील एकत्रितपणे निश्चितपणे काम करणार आणि कोणी त्यात शंका घ्यायचं काय कारण नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.